गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज मी एक नवीन व्हिडिओ घेऊन आले तुमच्यासाठी. हॉल व्हिडिओ घेऊन आले. ॲक्च्युली मी शार्वीसाठी काही ड्रेसेस ऑर्डर केले होते मीशोवरून अफोर्डेबल प्राईजमध्ये. तर म्हटलं चला त्याचा हॉल व्हिडिओ बनवूयात आणि तुमच्यासोबत शेअर करूया की त्याचा रिव्ह्यू कसा आहे. जर तुम्हाला छोटी बेबी गर्ल असेल किंवा तुम्हाला कोणाला गिफ्ट करायचं असेल, तुमच्या भाचीसाठी घ्यायचे असतील ड्रेसेस किंवा काय, तर तुम्ही हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. तुम्ही नक्की चेकआउट करा. मी आता तुम्हाला दाखवते एक सेकंड. हे बघा, मी एवढे सगळे ड्रेसेस तिच्यासाठी ऑर्डर केलेत. तर ह्यातला कुठलाही ड्रेस जर तुम्हाला हवा असेल तर त्याची लिंक मी कम्युनिटी पोस्टमध्ये देते. तर तुम्ही ते एकदा नक्की चेकआउट करा आणि तुम्ही परचेस करू शकता ह्याच्यावरून, लिंकवरून. आणि आता मी एक एक करून तुम्हाला ओपन करून दाखवते की कसे ह्याचा ड्रेस आणि रिव्ह्यू क्वालिटी कशी आहे. आणि शार्वीने घातलेला ड्रेस, म्हणजे हे ड्रेस मी शार्वीला घालेल, त्याचे फोटोज मी इथे अटॅच करेन. सो चलो लेट्स गेट स्टार्टेड. तर सगळ्यात पहिला तर ना मी हा ड्रेस मागवला आहे तिच्यासाठी. तर हा असा ना खूप क्यूट आहे, म्हणजे एकदम फ्लॉरल प्रिंट आहे. तुम्हाला दिसत असेल, मी जवळून त्याची प्रिंट दाखवते. तर ह्याचं फॅब्रिक ना असं रेयॉनमध्ये आहे आणि फ्लॉरल प्रिंट असल्यामुळे समर्समध्ये घालायला खूप छान आहे. हलका फुलका आहे एकदम ड्रेस. आणि ह्याची ना मला क्वालिटी काय आवडली माहिती आहे, ह्याची झिप बघा. आय होप दिसतंय तुम्हाला. हां, सो ह्याची झिप क्वालिटी पण खूप छान आहे, म्हणजे चांगल्या क्वालिटीची झिप लावली आहे त्या लोकांनी. छान आहे, मला ओव्हरऑल हा खूप आवडला. सो हा आता शार्वीला कसा दिसतो ना, ह्याचा मी फोटो इथे साईडला अटॅच करेन. सो तुम्ही नक्की चेकआउट करा. हा मी सेकंड ड्रेस मागवला आहे तिच्यासाठी. असा ना हा ब्लॅक क्रॉप टॉप आहे आणि त्याच्यासोबत ही अशी क्यूट अशी शॉर्ट्स आहेत जीन्सची, जे तिच्यावरती खूप छान दिसेल. सो हे असं आहे. एक सेकंड, मी तुम्हाला फोटो अटॅच करून दाखवेन, कारण हे पेअर आहे ना, ते दाखवणं थोडंसं मुश्किल होतं आहे माझ्यासाठी. सो हे खाली असं आणि हे असं आहे. तर ह्याचं मला हे खूप आवडलं आहे, म्हणजे शॉर्ट्सची क्वालिटी खूप छान आहे. आणि त्यांनी असा बेल्ट पण दिला आहे, टाईट लूज जशी काय कंबर असेल तसं इलॅस्टिक आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे. तरी पण त्या लोकांनी बेल्ट दिला आहे. सो छान आहे. आणि इथे असे बटन्स वगैरे आहेत, मस्त आहे. मला ह्याचं हे खूप आवडलं. आता मी तुम्हाला ह्याच्याबद्दल सांगते. हे पण छान आहे. असं वन साईडला असं पूर्ण स्लीवलेस आहे, नाहीच आहेत स्लीव्स, आणि इथून असं हे आहे. सो मला हा खूप आवडला, छान आहे. ह्याचं ना मला फक्त हे जे आहे ना, म्हणजे टॉपची क्वालिटी थोडीशी ओकेश वाटते, म्हणजे ठीक आहे. आता बघूया तिला घातल्यावरती हा कसा दिसतोय ते पण आहे. आणि त्यानंतरच मी ठरवणार की कोणते ठेवायचं आणि कोणतं रिटर्न करायचं. सो छान आहे, म्हणजे हे प्राईज वाईज म्हटलं ना तर हे छान आहे. ड्रेसेस मला आवडलं आहे. तर बघूया, मी तुम्हाला नेक्स्टवाला दाखवते. मला आणि इतकं कन्फ्युजन होतं ना, म्हणजे जर लहान मुलांचं ड्रेसेस घ्यायचं बोललं ना, एकदम स्पेशली मुलींचं इतके सारे ऑप्शन्स असतात, व्हरायटी असते ना, की असं होतं की काय घेऊ आणि काय नको. सो तरी पण त्यातून पण मी काही सिलेक्ट करून घेतले. आणि काय होतं ना, जास्त महाग पण घेऊन फायदा नसतो, कारण ते एका पॉईंट नंतर मग त्या लोकांना छोटे व्हायला लागतात आणि मग काय त्याचा फारसा फायदा होत नाही म्हणून. तर हा ना असा हे आहे, डंगरी टाईप आहे. म्हणजे हा आतमधला टी शर्ट आहे पिंक कलरचा, खूप छान आहे, मला खूप जास्त आवडला. आणि सगळ्यात मस्त तर हे आहे डंगरी. त्याच्यावरती किती क्यूट प्रिंट आहे, ही एलिफंटची प्रिंट किती क्यूट आहे यार. मी तर हे सगळं शार्वीवरती ट्राय करायला खूप जास्त एक्सायटेड आहे. मी अजून तिच्यावरती हे सगळं ट्राय नाही केलं आहे, पण मी लवकरच ट्राय करेन आणि त्याचे फोटोज इथे मी साईडला अटॅच करेन. सो तुम्ही नक्की चेकआउट करा. आणि हे मला खूप जास्त आवडलं आहे, म्हणजे प्राईज वाईज ना हे
म्हणजे आता माझ्या एक्झॅक्टली लक्षात नाही आहे, पण अराऊंड 350च्या अराऊंड असेल, आय थिंक सो, किंवा 250 350, मला आता नक्की लक्षात नाही आहे. पाहिजे तर मी स्क्रीनशॉट पण अटॅच करते की प्राईस कितीची आहे, सो ते पण तुम्ही चेकआउट करा. आणि प्राईज वाईज क्वालिटी खूप जास्त छान आहे, खूप जास्त. आता बस शार्वीला हे व्यवस्थित झालं पाहिजे, कारण ना तिची थोडी हाईट आहे, त्यामुळे मला ह्याचं लेंथची जरासं हे वाटतं आहे. पण ठीक आहे, बघूया, मी ट्राय करेन. मला हा मला खूप जास्त आवडला, म्हणजे मी ह्याला 10 on 10 देईल लिटरली. खूप छान आहे. आणि ह्याचं हे टी शर्ट पण छान आहे, सिम्पल सोबर, क्वालिटी छान आहे ह्याची, सॉफ्ट आहे, छान आहे, मस्त आहे. सो मला हे आवडलं आहे, हा वाला आउटफिट. सो नेक्स्टवाला दाखवते मी. ओके, हा ब्लॅकवाला मागवलेला मी. तिच्याकडे ब्लॅक ड्रेस नाहीच आहे, मला वाटतं संक्रांतीला एक घेतलेला ब्लॅक फ्रॉक, पण तो ट्रेडिशनल आहे. अदरवाईज तिच्याकडे काही ब्लॅकच नाही आहे. नाही, आपण हा ब्लू रिसीव्ह झाला आहे. मी ब्लॅक ऑर्डर केलेलं का ब्लू केलेलं, मला एकदा चेक करावं लागेल. एनिवेज, बघूया. ओके, सो ही पण ना अशी प्लाझो टाईप पॅन्ट आहे, नॉट प्लाझो एक्झॅक्टली, छोटू चड्डी आहे. काय बोलतात, शॉर्ट्स, पण असं कॉर्ड सेट आहे. हा खूप छान वाटतो आहे, समर्समध्ये घालायला छान आहे, कारण हलका फुलका आहे ड्रेस एकदम, आणि कॉटन आहे, त्यामुळे छान आहे. हे त्याचा वरचा टॉप आहे आणि ही त्याची पॅन्ट आहे, असं काहीच आहे. ते कॉर्ड सेट आहे, पण छान आहे, मस्त आहे. पण मला फक्त कन्फ्यूज आहे, मी ब्लू मागवलेलं की ब्लॅक, तर मलाच नाही आठवत. मी एवढे सगळे मागवलेत ना तिच्यासाठी ड्रेसेस, की माझ्याच आता लक्षात नाही आहे की ब्लू मागवलेलं की ब्लॅक. बट ठीक आहे, ब्लू कलर पण छान दिसतो आहे, असं एकदम डार्क ब्लू आहे, त्यामुळे काय वाईट नाही आहे हा पण कलर. तर छान वाटतं आहे. आता बघूया हे शार्वीवरती कसे दिसतील सगळे. आणि मला हे आवडलं, कॉर्ड सेट आहे. माझ्याकडे कॉर्ड सेट्स आहेत, पण तिच्याकडे नाहीच आहे, सो आम्ही कधीतरी ट्विनिंग करू शकतो. मी हे सगळं ना शार्वीवरती ट्राय करायला खूप जास्त एक्सायटेड आहे. आय डोंट नो मी हे किती वेळा बोलली आहे व्हिडिओमध्ये, पण खरंच आहे मी. ओके, हा ग्रेवाला आहे. मी ना एक असं सिम्पल फ्रॉक मागवला आहे, कारण तिच्याकडे फ्रॉक्स तसे भरपूर आहेत, पण तरी पण हा असा स्लीवलेस छान वाटतो आहे. हा असा आहे फ्रॉक, प्लेन, म्हणजे ग्रे कलरचा आहे आणि नॉर्मल सिम्पल फ्रॉक आहे हा. पण हे मला थोडंसं ना याचा कपडा रफ वाटतो आहे. आतमधून सॉफ्ट आहे, पण वरून थोडंसं वाटतं आहे. बघूया आता हा तिच्यावरती कसा दिसेल, त्यावरती मी ठरवेन की ठेवायचं की रिटर्न करायचं. मी ना हे सगळे 1 ते 2 वर्षाच्या मधले कपडे मागवलेत. ती आता 16 महिन्यांची आहे, सो बघूया, ते पण बघायचं आहे की तिला साईज वाईज, फिटिंग वाईज कसे येत आहेत. पण छान आहे, ह्याला मी 10 on 7 वगैरे देईन, कारण मला हे वरून थोडंसं ना असं रफ वाटतं आहे, बट आतून छान आहे आणि सिम्पल आहे. कलर मला आवडला ह्याचा, ग्रे कलर छान वाटतो एकदम. सो बघूया. ओ, हा वाला छान वाटतं आहे, येल्लो कलरचा मी एक मागवलेला. असं येल्लो पण नाही म्हणता येणार, लेमन येल्लो कलर, फ्लॉरसेंट येल्लो असा आहे. वाव, ह्याचा कपडा छान आहे, हात लावल्या लावल्या लगेच कळतं ना तशा टाईपमध्ये. खूप क्यूट आहे हा. अरे यार, पण मला वाटतं तिच्यासाठी मोठं होईल यार, कारण बॅक पण थोडीशी मला मोठी वाटते साईज. ठीक आहे, बघूया. छान आहे हा, खूपच छान आहे. मी ना मला इथला जो बो आहे ना तो खूप जास्त आवडला, म्हणून मी ऑर्डर केलेला. एकदम असं समरी वाईब देते, आणि आता उन्हाळा चालू होणारच आहे, तर छान वाटतंय हा एकदम. आणि कलर तुम्हाला जर कळत नसेल तर
असा फ्लॉरसेंट लेमन येलो कलर टाईप आहे. छान वाटतं पण, आणि कपडा पण छान आहे ह्याचा. कपडा पण छान आहे, कॉटन आहे आतून पण. तर मला फक्त वाटते की थोडासा मोठा होईल तिला, कारण ह्याच्यामुळे. पण ठीक आहे, असं काही पडणार नाही, कारण इथे पण असं इलॅस्टिक दिली आहे त्या लोकांनी. सो छान आहे. ह्याला मी रेट करेन, आता बघूया फिट कसा होतोय तिला. पण छान आहे, मला आवडला ह्याचा मला कलर, फॅब्रिक आणि डिझाईन खूप आवडली. आता फिट फक्त मला बघावं लागेल. ओके, तर हा आता लास्ट पार्सल बाकी आहे. खूपच जास्त कपडे मागवले तिच्यासाठी असं वाटतंय मला, कारण ना बाहेर जाताना जसं मला प्रश्न असतो ना मी काय घालू यार, तसं आता मला तिच्यासाठी पण पडायला लागलाय प्रश्न की मी तिला काय घालू यार. म्हणून मी एवढे सगळे कपडे मागवलेत. तर बघूया आपलं किती रिटर्न करायचे आणि किती ठेवायचे. हा स्कर्ट आणि टॉप आहे. स्कर्ट टॉप आहे, हा टॉप आहे आणि त्याच्या खाली हा स्कर्ट. स्कर्ट खूप क्यूट आहे, असा पिंकी पिंकी आणि छान आहे. आणि हे पण छान आहे, पण फक्त आता मला असं वाटतंय की हा खूप जास्त वाईट आहे आणि ती लवकर खराब करेल हे सगळं. कारण आता कसं ती स्वतःच्या हाताने वगैरे खायला लागले ना, तर मग ती सगळं घाण करून ठेवेल असं मला वाटतंय. बघूया, ठरवूया ह्याला रिटर्न करायचं की ठेवायचं. पण क्वालिटी छान आहे, कॉटन नाही आहे, असं रेयॉन टाईपमध्येच आहे हा. आणि स्कर्ट कॉटनमध्ये आहे, आतमध्ये स्कर्टला पण असं रेयॉनचंच हे आहे, पण वरून कॉटन आहे. छान आहे, तसा छान आहे हा. ह्याला मी देईन 6/10. ओकेश आहे, ठीक आहे. मला ह्याचं काय आवडलं माहिती आहे का, स्कर्ट आवडला, ह्याचा कलर, ह्याचं चेक्समध्ये आहे ना, तर ते असं खूप क्यूट वाटतं आहे. आणि हे खूपच जास्त वाईट आहे. मग ह्यात माझी पण चुकी आहे की मी वाईट नव्हतं मागवायला पाहिजे. बट ठीक आहे, बघूया आपण तिला कसा दिसतोय, अगेन तिला कसं दिसतोय बघूया आणि ठरवूया. सो हां, दॅट वॉज इट. एवढेच कपडे, एवढेच नाही, भरपूर मागवलेत, भरपूर झाले हे कपडे. सो हां, मी एवढे कपडे मागवले तिच्यासाठी. आता मी प्रत्येकाचा ना, तुम्हाला जर प्राईस पाहिजे असेल तर प्राईसचा स्क्रीनशॉट पण अटॅच करेल, आणि शार्वीला घातला की तो कसा दिसतो आहे ड्रेस ते पण मी अटॅच करेन. सो नक्की चेकआउट करा. आणि जर तुम्हाला ह्यातला कुठलाही ड्रेस हवा असेल तर तुम्ही कम्युनिटी पोस्ट चेक करा, तिथे मी लिंक देईन. आणि तुम्ही जर अजून शार्वीच्या अकाउंटला फॉलो नसेल केलं तर मी तिचा अकाउंट इथे मेन्शन करेन इन्स्टावरती. सो त्याला पण जाऊन फॉलो करा नक्की. आणि माझं इन्स्टा हँडलला पण जाऊन फॉलो करा, त्याचंही मी हँडल मी इथे मेन्शन करेन खाली किंवा डिस्क्रिप्शनमध्ये देईन. सो नक्की एकदा चेकआउट करा. आणि जर तुम्ही तिच्या अकाउंटवरती जाऊन जर तुम्हाला हे सगळं बघितलं ना, तर मी तिला घालून व्हिडिओ तर टाकणारच आहे. सो तिथे तुम्ही फक्त लिंक टाईप केली तर डिरेक्टली तुमच्या DM मध्ये लिंक येऊन जाईल. सो हां, हे असा होता हा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला मला हे नक्की कमेंट करून सांगा. आणि अजून कुठले हॉल व्हिडिओज तुम्हाला बघायला आवडतील हेही मला कमेंट करून सांगा. मी आता नेक्स्ट विचार करते की शॉर्ट, आपले जीन्सवरचे शॉर्ट कुर्तीज असतात ना, त्याचा हॉल व्हिडिओ बनवेन. जर तुम्ही ते बघण्यासाठी इंटरेस्टेड असाल तर मला नक्की कमेंट करा. आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज 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 चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू फॉर वॉचिंग. मी शूट कंप्लीट करून जस्ट बसलेली आणि मला हा ड्रेस रिसीव झाला. मला आठवत पण नव्हतं मी हा ड्रेस मागवला. बट एनिवेज खूप छान ड्रेस आहे हा. प्युअर कॉटन आहे आणि शार्वी खूप गोड दिसते ह्याच्यामध्ये पण.